अनेकांना गंडा, हजारोंची लूट। रायगाव येथे कैलासपती संपतराव देशमुख दूध संघ यांच्या मार्फत पशुसंवर्धन मुक्त गोठा शिबिर उत्साहात संपन्न। राजीव ॲग्रो फार्मिंग ग्रुपचे व्हेजिटेबल फ्रूटच्या मॉलचे रोडपाली मुंबई येथे उद्घाटन उत्साहात। सेंद्रिय पालेभाज्या मॉलसाठी राजूचे एक पाऊल पुढे। कुळकायद्याची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपचे धनपाल खोत यांना अटक। विड्यातून फिनिक्स ट्रॅव्हल्स रविवारपासून होणार सुरू, प्रवाशांसाठी खास सुविधा। पाहुण्यांसाठी एक दिवस सहभागी होऊ नये, खासदार राजू शेट्टींचा मंत्री सदाभाऊ नाटोला। शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत, आमदार अनिल बाबर यांचे प्रतिपादन। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शिवसैनिक आक्रमण। सध्या वेगवेगळ्या भुलभुलैया संकल्पना दाखवून अनेकांना गंडा करणारी टोळी सक्रिय आहे। आपल्या फोनवर कॉल करून आपले एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगून अनेकांना लुटण्याचे प्रकार समोर आले आहेत। याची खुद्द फजिती खानापूर तालुक्यात अनेकांना आली असून हजारो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। नोटाबंदीच्या काळात या ठग सेनाकडून विट्यातील सौ सपना व त्यांचे पती सूर्यकांत तानाजी निकम यांना जवळपास 20,000 रुपयांना लुटले आहे। याबाबत पोलिसात तक्रार देऊनही दखल घेतलेली नाही। दररोज असे कॉल अनेकांना येत आहेत। यात काही लोक गळायला लागले आहेत। कोणतीही बँक कुठलीही माहिती फोनवरून मागवत नाही। असे येणारे कॉल हे बोगसच असून कुणीही आपल्या खात्याची किंवा एटीएमची माहिती फोनवरून देऊ नये। याबाबत त्वरित संबंधित बँकेशी संपर्क साधावा। केवळ पैसे चोरण्यासाठीच हे फोन येत असून हे आता कुठेतरी थांबण्याची गरज आहे। हेलो, हाँ सर, एटीएम कार्ड है बैंक का? हाँ है ना मैं सर। हाँ, एटीएम कार्ड जो बैंक का है ना वो ब्लॉक हो गया है, बंद हो गया है। एटीएम कार्ड को चालू करना है, बंद रखना है। तो बंद करने के बाद तो बैंक में जमा करवाना है। इसके कारण से चालू करवाने के लिए सर अभी आपके पास में एटीएम कार्ड मौजूद है? हाँ, एटीएम कार्ड को 2 मिनट के लिए बाहर निकाल के अपने हाथ में पकड़ लीजिए। एटीएम कार्ड हाथ में पकड़ लीजिए। मास्टर कार्ड है, एटीएम कार्ड के बीचों बीच में देखो ऊपर चार्टे करके 16 डिजिट का नंबर लिखा है, 4 से बांटा हुआ। अशा प्रकारचे फेक कॉल किंवा SMS जर तुम्हाला येत असतील, म्हणजे बेरोजगार मुलं असतील किंवा सामान्य नागरिक असतील किंवा ज्यांचं शिक्षण कमी झालेले असे पण त्याच्यात असतील, तर अशा लोकांसाठी माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांनी स्वतंत्र सायबर सेल विभाग सांगली पोलीस मुख्यालय येथे खोलण्यात आलेलं आहे आणि तिथं स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन ओपन करण्यात आलेलं आहे। तर अशी कुठलीही घटना जर तुमच्या सोबत घडेल तर त्यावेळेला सायबर सेलशी संपर्क साधावा। अशा आलेल्या कॉलला प्रथम विरोध करावा। संबंधित बँकेच्या खात्याची कोणतीही माहिती देऊ नये। माहिती दिल्यास त्वरित ग्राहक सेवेशी संपर्क साधून एटीएम बंद करावे। सतत फोन येत असल्यास नजीकच्या पोलिसांशी संपर्क साधून तक्रार द्यावी। अशा फसव्या कॉलची अनेकांना कल्पना द्यावी। कोणत्याही आमिषाला भुलू नये। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। रायगाव तालुका कडेगाव येथे कैलासपती संपतराव देशमुख दूध संघ यांच्या मार्फत पशुसंवर्धन मुक्त गोठा शिबिर शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। मुक्त गोठा पद्धत केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते, असे मत यावेळी बोलताना ते म्हणाले की मुक्त गोठा केल्याने रोगराईचे प्रमाण कमी होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने मुक्त गोठ्याची संकल्पना राबवण्याचे गरजेचे आहे। या कार्यक्रमावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय सावंत, दूध संघाचे कार्यकारी संचालक प्रवीण जोशी, कडेगाव पंचायत समितीचे सभापती सौ मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे, दुग्ध व्यवसाय शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोहित राज घोरपडे, 7 स्टार न्यूज, कडेगाव। राजीव ॲग्रो फार्मिंग ग्रुपचे व्हेजिटेबल फ्रूट मॉलचे मोठ्या दिमाखात रोडपाली कळंबोली येथे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राजीव ॲग्रो फार्मिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी शहरातील लोकांना सेंद्रिय पालेभाज्या मिळण्यासाठी या मॉलचा शुभारंभ करण्याचे सांगितले। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाम भाव देऊन करार करून त्यांच्याकडून सेंद्रिय पालेभाज्या घेत आहोत। यामधून शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होणार आहे व त्याचबरोबर लोकांना ताज्या व स्वच्छ सेंद्रिय पालेभाज्या मिळणार आहेत। ते बोलताना म्हणाले की या कंपनीने आरोग्याची काळजी घेत लोकांना चांगल्या पालेभाज्या, डाळी, घाण्याचे तेल, देशी गाईचे दूध, फळे इत्यादी कसे देता येईल याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर आम्ही लवकरच पुणे शहरातील अशा मॉलची सुरुवात करत आहोत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पालेभाज्या, फळे जमा केलेल्या पहिल्या टेम्पो गाडीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। कडेगावहून ही पहिली गाडी शुभारंभानंतर मुंबईकडे रवाना करण्यात आली।
रोडपाली मुंबई येथील मॉलचा शुभारंभ प्रमुख पाहुणे भाजपचे नगरसेवक SP सिंग, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी लक्ष्मणराव माने, राहुल सावंत, KM पाटील, आप्पासाहेब चव्हाण, प्रसिद्ध तुतारी वादक ओंकार गुरव आदीसह ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। कुपवाडचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे नेते धनपाल खोत यांना कुळकैतीची जमीन हडप केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली। कुपवाडचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे नेते धनपाल खोत यांनी 2009 ला जयसिंगपूर येथील मंगल बाबू केटके यांची 12 एकर 20 गुंठे जमीन हडप केली आहे। याच प्रकरणी मंगल केटके यांनी जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला होता। आज धनपाल खोत यांना अटक करण्यात आली आहे। अधिक कारवाई पोलीस करत आहेत। अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली। विट्यातून रविवारी विटा ते मुंबई प्रवासासाठी नव्याने फिनिक्स ट्रॅव्हल्स सुरू होत आहे, अशी माहिती फिनिक्स ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा युवा नेते बापूराव चव्हाण यांनी दिली। खास प्रवाशांसाठी आरामदायी सुविधा उपलब्ध करून ठाणे मार्गे भाईंदर गाडी सुरू होणार असल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त केले जात आहे। रविवारी सायंकाळी फिनिक्स ट्रॅव्हल्स या गाडीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। सदर गाडीमध्ये 45 सीट्स असून 2x2 अशी सुविधा असणार आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। स्वाभिमानीच्या आत्मक्लेश आंदोलनात सहभागी होण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पूर्ण परवानगी आहे, मात्र त्यांनी संपूर्ण 9 दिवस आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांसोबत चालावे। पाहुण्यांसारखे एक दिवस सहभागी होऊ नये असा टोला खासदार शेट्टी आणि सदाभाऊंना लगावला। ते सोलापुरात बोलत होते। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेट्टी खोत या शेतकरी नेत्यातील शीतयुद्धात आता आणखी भर पडली आहे। स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश आंदोलनाची घोषणा केली आहे। त्या आंदोलनात सदाभाऊंवर निर्बंध घालण्यात आले। याबाबत शेट्टी यांनी सदाभाऊंच्या आत्मक्लेश आंदोलनातील सहभागाबाबत उपरोधिक टोला लगावलाय। आमच्यात कोणतेही भांडण नाही असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी बरेच काही सांगून गेली। आता हे बघा, ही आत्मक्लेश यात्रा ही व्यवस्था, समाज, सरकार या सगळ्यांनीच शेतकऱ्यांच्या प्रती दाखवलेली बेपर्वाई या संदर्भातली आहे। आणि सदाभाऊ हे सरकारचा एक भाग असल्यामुळं यायचं असेल तर त्यांना पूर्ण यात्रा करावी लागेल। पाहुण्यासारखं 5 मिनिटं भेटलेलं चालणार नाही। आणि मला वाटतं की त्यांच्या एकूण कार्यबाहुल्यामुळे 9 दिवस यात्रेत सहभागी होणं त्यांना अशक्य आहे। एक दिवस शेतकऱ्यासाठी, हे पाहुण्यांच्यासाठी आहे, संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यासाठी नाही आहे। म्हणून तीच अडचण आहे त्यांची। हो, ही गोष्ट खरी आहे। एवढ्या लवकर लागणार नाही, शोध सुरू आहे आणि लवकरच बरेच घबाड लागेल हातात। विट्यात सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक विटा शाखेचा 39वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आमदार अनिलराव बाबर बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजे। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्याधिकारी महेश रोकडे, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये, पंचायत समिती सभापती, बँकेचे अधिकारी, खातेदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही तुमचा स्वभाव आणि बँकेची पद्धत, आपल्याला नफा किती मिळाला यापेक्षा आपण लोकांना मदत काय केली यामध्ये आनंद मानणारे आहात। त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं या सांगली अर्बननं आजपर्यंत जे काम केले 39 वर्षात, ते पुढच्या काळामध्ये सुद्धा जोरदारपणे करावं। त्याचबरोबर आमच्यासारख्या, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा असं वाटावं की ही सगळी प्रगती या तालुक्यामध्ये उभा राहत असताना सांगली अर्बनचा सिंहाचा वाटा आहे, तो सिंहाचा वाटा आपण जोरदारपणे उचलावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। सांगली अर्बनला मी लोकप्रतिनिधी म्हणून शुभेच्छा देतो। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। सध्या महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोलाचा भाव दिला जात आहे। त्यातच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची तोल शासन हमी भावाने देऊन सुद्धा शेतकरी साले रडतात। जालना येथील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विरुद्ध अश्लील भाषेत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शहरातील छत्रपती शिवाजीराजे चौकात दिनांक 11 मे गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले।
अधिक माहिती अशी की भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तूर खरेदीविषयी बोलताना बेजबाबदारपणे शेतकऱ्यांविषयी 1 लाख टन तूर खरेदी करून घेतली तरीही रडतायत साले असे अश्लील भाषेत वक्तव्य करून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे हिंगोली जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजीराजे चौकात दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासून त्याचे दहन करण्यात आले। यावेळी सेनगाव शिवसेना तालुका प्रमुख संतोष देवकर, शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, उपतालुका प्रमुख पांडुरंग गुजर, नगरसेवक प्रवीण महाजन, शहर संघटक संतोष गाडवे पाटील आदींसह शिवसैनिक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। गजानन धुंदुळे, 7 स्टार न्यूज, हिंगोली। पुणे भेटू गावाकडच्या बातम्यांसह पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस। नमस्कार।